तुम्ही चिकन शिजवण्यापूर्वी ते धुवून घेता का? मात्र हे आजारांना निमंत्रण ठरू शकतं. हे मी सांगत नाहीये, तज्ज्ञ सांगतायत. त्याच्यामुळे जेव्हा केव्हा तुम्ही चिकन घेऊन याल घरी तेव्हा ते धुवू नका, थेट त्याला शिजवा असा सल्ला दिला जातोय. आता हा सल्ला नेमका कशामुळे दिला जातोय आणि चिकन धुण्याचा आणि आजारपणाचा काय संबंध आहे ते समजून घेऊया या व्हिडिओमध्ये. साधारणतः चिकन घरी आणल्यानंतर ते सगळ्यात आधी धुवून घेतलं जातं आणि त्याच्यानंतर आपण ते शिजवतो. आपली आई असेल, आजी सुद्धा अनेक वर्षांपासून हेच करत आलेली आहे आणि आता सुद्धा आपल्यापैकी बऱ्याचशा घरांमध्ये जे कोणी चिकन बनवणार असतील, शिजवणार असतील ते सगळ्यात आधी ते धुवून घेतात आणि त्यानंतर शिजवतात. त्याच्यामुळं या चिकनमधील जे काही जंतू आहेत, जीवाणू आहेत ते नष्ट होतात असा आपला समज आहे. पण सायन्स याविषयी काहीतरी वेगळं सांगतंय. पाश्चिमात्य अन्न सुरक्षा तज्ञांच्या मते चिकन धुतल्यामुळं त्याच्यावरचे बॅक्टेरिया हे तुमच्या किचनमध्ये पसरतात आणि त्यामुळं तुम्ही आजारी पडू शकता. जेव्हा तुम्ही चिकन घेऊन येता घरामध्ये ते नळाखाली सिंकमध्ये धुता, त्यावेळेला सिंकमध्ये ते बॅक्टेरिया पसरतात आणि त्याच वेळेला जे छोटे छोटे थेंब चिकन धुताना तुमच्या इतर भांड्यांवर किंवा जे काही अन्नपदार्थ तिथे ठेवलेले असतील, भाजी असेल, कोथिंबीर असेल, टोमॅटो जे काही आजूबाजूला पडलेलं आहे तिकडं उडतात आणि त्याच वेळेला चिकनमध्ये जे बॅक्टेरिया असतात ते सुद्धा तिथं जाऊन बसतात आणि ते बॅक्टेरिया जर तुमच्या पोटामध्ये गेले तर मात्र तुम्हाला विषबाधा होऊ शकते असं तज्ज्ञ म्हणतात. तुम्हाला माहितीये का, कच्च्या चिकनमध्ये कॅम्पिलोबॅक्टर आणि साल्मोनेला नावाचे विषाणू असतात, त्याच्यामुळे ही विषबाधा होते. धुतल्यामुळं चिकन तुम्हाला स्वच्छ वाटत असलं तरी देखील तुमचं किचन मात्र अस्वच्छ होतं, कारण पाण्याच्या थेंबासोबत जे काही विषाणू उडतात ते तुम्हाला आजारी पाडण्यासाठी पुरेसे आहेत असं तज्ज्ञ सांगतात. चिकन धुण्यामुळं त्याच्यावरचे जीवाणू मरत नाही, तर ते एका विशिष्ट टेम्परेचरवर शिजवल्यामुळं नष्ट होतात. याचा अर्थ असा आहे की तुम्ही चिकन शिजवल्यानंतर त्याच्यातले बॅक्टेरिया नष्ट होतील, मात्र ते धुतल्यामुळं जे काही विषाणू तुमच्या किचनमध्ये पसरलेले आहेत त्यामुळं मात्र तुम्ही आजारी पडण्याची शक्यता आहे. तुम्ही कधी चिकन आणलंय बाजारातून आणि ते धुतल्यानंतर घरातला एखादी व्यक्ती आजारी पडली आहे हे नोटीस केलंय का? जर असं तुमच्यासोबत झालं असेल तर त्यामागचं कारण आहे चिकनमधले, कच्च्या चिकनमध्ये असलेले बॅक्टेरिया, ज्याचं नाव आहे कॅम्पिलोबॅक्टर आणि साल्मोनेला. आता हे जीवाणू किती घातक आहे तेही आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO म्हणण्यानुसार कॅम्पिलोबॅक्टर हा जो बॅक्टेरिया आहे तो अतिसाराचे जे 4 प्रमुख कारणं आहेत, जगभरामध्ये जेवढ्या लोकांना अतिसार होतात त्याच्या मागे असलेली जी कारणं आहेत त्याच्यातली 4 प्रमुख कारणांपैकी एक कारण आहे कॅम्पिलोबॅक्टर, जे चिकनमध्ये असतं. आता या आजारामुळे विशेषतः लहान मुलांना अतिसार आणि उलट्या होतात. तुम्ही म्हणाल कोंबड्यांना लसीकरण केलं जातं, पण त्याच्यामुळे साल्मोनेला नावाचं जे बॅक्टेरिया आहे त्याची पातळी कमी होते. मात्र जो अतिशय घातक असा बॅक्टेरिया आहे ज्याचं नाव आहे कॅम्पिलोबॅक्टर, त्याच्यासाठी अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारची लस आलेली नाहीये. त्यामुळं जे चिकन तुम्ही घरी घेऊन आलेला आहात त्याच्यामध्ये साल्मोनेला आणि हे जे कॅम्पिलोबॅक्टर बॅक्टेरिया आहे ते असतीलच असं समजा, असं तज्ज्ञ म्हणतात. कारण जगभरामध्ये तुम्ही बघितलं असेल की मोकळ्या वातावरणामध्ये कोंबड्यांचं पालन केलं जातं, कुक्कुट पालन केलं जातं. नियंत्रित वातावरण म्हणजेच कंट्रोल्ड ॲटमॉस्फिअर सगळीकडे असेलच असं नाही. त्याच्यामुळं ज्या कोंबड्या वाढतात त्यांच्यामध्ये या बॅक्टेरियाची सुद्धा वाढ होते आणि जेव्हा ते कापून आपण घरी घेऊन येतो त्यावेळेला त्या चिकनमध्ये, कच्च्या चिकनमध्ये हे बॅक्टेरिया असतात असं तज्ज्ञ सांगतात. आता या बॅक्टेरियामुळं जे आजार होतात त्याची लक्षणं नेमकी काय आहेत आणि ते किती प्रमाणामध्ये, मोठ्या प्रमाणामध्ये हे आजार होतात तेही आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. ब्रिटनच्या सरकारी आकडेवारीनुसार फक्त UK मध्ये दरवर्षी 2.5 लाखांपेक्षा जास्त लोकांना या संसर्गाची लागण होते आणि हा संसर्ग झाल्यानंतर 2 ते 5 दिवसांनी याची लक्षणे दिसू लागतात. म्हणजे हा संसर्ग आज झालेला आहे समजा, त्याच्या 2 ते 5 दिवसांनी याची लक्षणं दिसतील. त्याच्यामध्ये अतिसार होतील, अनेकदा रक्तमिश्रित अतिसार सुद्धा होतात. काही लोकांना पोटदुखी होते, ताप येतो, डोकेदुखी होते, त्याचबरोबर मळमळ आणि उलट्या सुद्धा होऊ शकतात. विशेषतः 60 वर्षांवरील व्यक्ती म्हणजेच ज्येष्ठ नागरिक आणि जे लहान मुलं आहेत त्यांना या संसर्गाचा जास्त धोका असतो. तर या बॅक्टेरियामुळं फक्त मळमळ, उलट्या, अतिसार एवढंच होत नाही तर काही सिरियस आजार सुद्धा होऊ शकतात. आता हे आजार कोणते? तर काही प्रकरणांमध्ये इरिटेबल बॉवेल सिंड्रोम किंवा संधिवात यासारखे आजार सुद्धा होऊ शकतात आणि काही प्रकरणांमध्ये दुर्मिळ प्रकरणं आहेत, म्हणजे जास्त नाही पण थोड्या प्रमाणामध्ये काही लोकांमध्ये गिलियन बॅरे सिंड्रोम नावाचा एक प्रकारचा पक्षाघात सुद्धा होऊ शकतो.
पण लोक सहसा पोटाच्या आजाराचा संबंध चिकन शिजवण्याच्या किंवा त्याला धुण्याच्या प्रकरणाशी जोडत नाही. जोपर्यंत एखादी व्यक्ती खूप आजारी पडणार नाही किंवा त्याला मेडिकल ट्रीटमेंटची गरज पडणार नाही, टेस्ट वेगवेगळ्या करण्याची गरज पडणार नाही, तोपर्यंत या सगळ्या गोष्टींचा संबंध जोडला जात नाही. आणि त्यामुळे तज्ज्ञांच्या मते या संसर्गामुळे म्हणजे चिकन धुतल्यानंतर जे जीवाणू आपल्या किचनमध्ये पसरतात त्याच्यामुळे होणारा जो संसर्ग आहे त्यामुळं आजारी पडणाऱ्या लोकांची संख्या ही जेवढी समोर येते त्याच्यापेक्षा सुद्धा खूप जास्त असू शकते. चिकन धुण्यामुळे हे बॅक्टेरिया जरी पसरत असले तरी सुद्धा ती सवय, चिकन धुण्याची सवय मात्र जात नाही. आपण बघितलं मोस्टली आशिया खंड म्हणजे आपण ज्या ठिकाणी येतो, भारत असेल किंवा आपल्या आजूबाजूचे जे देश आहेत त्याच्यामध्ये दक्षिण पूर्व आशियामधील 8 देशांमधले 96% लोक म्हणजे जेवढे लोक चिकन खातात आणि घरी आणून शिजवतात त्याच्यापैकी 96% लोक हे शिजवण्यापूर्वी चिकन धुवून घेतात. फक्त आशिया खंडातच नाही तर पाश्चिमात्य देशांमध्ये सुद्धा हीच पद्धत फॉलो केली जाते. याच्यामध्ये अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलियामध्ये जे संशोधन झालं त्याच्यातून तिथं 70 ते 80% लोक हे चिकन आणल्यानंतर ते आधी धुवून घेतात घरी आणि त्याच्यानंतर शिजवतात अशी माहिती समोर आली आहे. तर या सगळ्या गोष्टी स्वच्छतेशी फक्त निगडीत नाहीये, काही ठिकाणी परंपरा, संस्कृतीचा सुद्धा भाग असतो. जेव्हा आपण एखादी वस्तू, एखादा भाजीपाला, अन्नपदार्थ घरी घेऊन येतो त्यावेळेला त्याला सगळ्यात आधी स्वच्छ धुवून घेतो. त्याच पद्धतीनं बरेचसे लोक आपल्याकडे आपण बघितलं, आपल्या महाराष्ट्रामध्ये, इंडियामध्ये आपण बघितलं तर काही ठिकाणी हळदीनं चिकन धुतलं जातं, काही ठिकाणी मीठ लावून चिकन धुतलं जातं, लिंबाचा रस टाकून चिकन धुतलं जातं, विनेगरचा सुद्धा वापर केला जातो. आणि याच्यामुळं हे चिकन स्वच्छ झालेलं आहे, त्याच्यावरचे बॅक्टेरिया नष्ट झाले असं आपल्याला वाटत असलं तरी देखील ते स्वच्छ झालेलं नसतं. त्याच्यामुळे अशात आता जी धुण्याची पद्धत, चिकन धुण्याची पद्धत आहे ती योग्य असायला पाहिजे असा सुद्धा एक युक्तिवाद केला जातो. आता हे सगळे पदार्थ वापरून आपण चिकन कितीही वेळा धुतलं तरी देखील त्याचा वास कमी होऊ शकतो, मात्र त्याच्यावरचे जंतू नष्ट होत नाही असं तज्ज्ञ सांगतात. त्यामुळं ही धुण्याची जी पद्धत आहे त्याच्याविषयी सुद्धा अनेक जण युक्तिवाद करतात. अशामध्ये तज्ज्ञ सांगतात की एकच मार्ग आहे चिकनमधले, कच्च्या चिकनमधले जीवाणू नष्ट करण्याचा, बॅक्टेरिया नष्ट करण्याचा, तो म्हणजे त्याला चांगल्या पद्धतीनं बेक करणं, चांगल्या पद्धतीनं त्याला शिजवून घेणं. अशामध्ये सगळ्यात आधी तज्ज्ञ सांगतात जेव्हा तुम्ही चिकन घरी घेऊन याल त्यावेळेला थेट त्या भांड्यामध्ये ज्याच्यामध्ये तुम्हाला शिजवायचं आहे त्या भांड्यामध्ये शिजवण्यासाठी ठेवा आणि त्याला चांगल्या पद्धतीनं शिजू द्या. त्याच्यामध्ये रेडनेस नाही राहिला पाहिजे अशा पद्धतीनं त्याला कुक करा आणि पूर्ण शिजेपर्यंत ते खाली घेऊ नका ते भांडं. आणि नंतर जिथे जिथे तुम्ही हे कच्चं चिकन ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये तुम्ही हातांचा वापर केला असेल किंवा चाकू वापरला असेल किंवा जो बोर्ड वापरला असेल ते साबणानं स्वच्छ धुवून घ्या असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. एकीकडे आहे परंपरा ज्याच्यामध्ये आपण वर्षानुवर्ष एक पद्धत फॉलो करत आलेलो आहोत की चिकन घरी आणल्यानंतर त्याला स्वच्छ धुवून घेणं, तर दुसरीकडे आहे सायन्स, त्यानुसार चिकन धुवू नये, ते थेट शिजवावं असा सल्ला दिला जातो. त्यामुळे एक मोठ्या प्रमाणामध्ये जगभरात याविषयीची चर्चा रंगलेली आहे. याविषयी तुम्हाला नेमकं काय वाटतं कॉमेंटमध्ये सांगा.